आज श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची आम्ही आढावा बैठक घेतली आणि सांगायला आनंद वाटतो की प्रशासनाने इतकं उत्तम काम केलं आहे की श्रीगोंदा तालुक्यामध्ये 41,300 आणि नगर तालुक्याचे 4,200 म्हणजे साधारण 46,500च्या आसपास शेतकऱ्यांची यादी ही आपल्या मतदारसंघातून अपलोड झालेली आहे आणि ह्या सगळे जर पात्र झाले तर यांना मिळणारा जो लाभ आहे तो 716 कोटी 50 लाख इतका लाभ असणार आहे। पहिल्या यादीमध्ये पात्र होऊन आलेले जे सर्व शेतकरी आहेत हे श्रीगोंदा तालुक्यामध्ये 230 कोटी रुपये आणि नगर तालुक्याचे 28 कोटी रुपये असे साधारण 258 कोटी रुपये आज वर्गसुद्धा झालेले आहेत त्या बँकेच्या खात्यामध्ये। मी सर्व अधिकाऱ्यांचे सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष असे आभार मानतो की त्यांनी उत्तम काम केल्यामुळे श्रीगोंदा मतदारसंघ हा जिल्ह्यात 1 नंबरचा कर्जमाफीमध्ये आकडेवारीच्या बाबतीमध्ये 1 नंबरचा मतदारसंघ राहिलेला आहे आणि किंबहुना मला असं वाटतंय की जोपर्यंत संपूर्ण बेरीज पूर्ण होईल आणि संपूर्ण हिशोब लागेल त्यावेळेस श्रीगोंदा हा जिल्ह्यातच नाही तर राज्यातला सर्वात जास्त कर्जमाफी मिळालेला मतदारसंघ असेल अशी मला खात्री वाटते। कारण बरेचसे डिव्हिजन असे आहेत की ज्या डिव्हिजनची संपूर्ण डिव्हिजन म्हणजे त्यात बरेचसे जिल्हे येतात तर असे काही डिव्हिजन आहेत की त्या डिव्हिजनची आकडेवारी ही 500 कोटीच्या आतमध्ये आहे। त्यामुळे नक्कीच श्रीगोंद्याला उत्तम हे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामामुळे आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठं श्रेय हे सगळ्या सोसायटींच्या सचिवांचं नक्कीच आहे। माझी सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की तात्काळ आपण पाठपुरावा करून आपले जे काही ॲग्रीस्टॅग पेंडिंग असतील तर सगळ्यात पहिलं आपण आपल्या तलाठ्यांशी संपर्क साधून तो ॲग्रीस्टॅग ॲक्टिव्ह करून घेतला पाहिजे आणि जर तलाठ्याच्या स्तरावर तो होत नसेल तर आपण तहसील कार्यालयामध्ये संपर्क केला पाहिजे। कारण ह्या योजनेमध्ये नुसतं बसून चालणार नाही तर याचा लाभ हा शेवटपर्यंत पोहोचला पाहिजे। आणि या बैठकीमध्ये काही सचिवांकडनं ही सुद्धा मागणी आली की 2019च्या आधीचे काही जे शेतकरी आहेत ह्या कर्जमाफीमध्ये पात्र झाले नव्हते यांच्या संदर्भातलंही आपण निवेदन आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना देणार आहोत। आणि जे अपात्र आहेत म्हणजे जे काही शेतकरी असे आहेत की ते अपात्र आहेत, पूर्वीच्या यादीमध्ये अपात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला होता, दुर्दैवाने आत्ताच्या याच्यामध्ये त्यांचा ॲग्रीस्टॅग मिळत नाही त्यामुळे ते यादीमध्ये नावं आलेली आहेत पण पात्रतेला जी अट आहे ॲग्रीस्टॅगची ते ॲग्रीस्टॅग न निघाल्यामुळे हे एलिजिबल होत नाही। अशांसाठी काही मार्ग काढता येईल का त्या संदर्भातलं पण आपण निवेदन देणार आहोत। आता दुसरी या 2 दिवसामध्ये आपण श्रीगोंदा आणि नगर तालुका या आपल्या संपूर्ण श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातील जे 6 जिल्हा परिषद गट श्रीगोंद्यातले, 2 जिल्हा परिषद गट नगर तालुक्यातले आणि श्रीगोंदा शहर अशा आमच्या 9 बैठका झाल्या। प्रत्येक बैठक ही कमीत कमी 2.5 तास ही चाललेली आहे। याच्यामध्ये या बैठकीचं औचित्य असं होतं की आपण जनता दरबारच्या माध्यमातून, आमदार आपल्या गावीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सुटतात पण एक स्थानिक नेतृत्वाचे जे काही प्रश्न आहेत, स्थानिक कार्यकर्त्यांचे जे काही प्रश्न आहेत याच्यासाठी एक कुठेतरी चर्चा होणं गरजेचं आहे। ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून एक बैठक होणं गरजेचं आहे, एक संवाद असणं गरजेचं आहे। त्यामुळे एक आमची सर्व कार्यकर्त्यांबरोबर सर्व नेत्यांबरोबर एक संवादाची बैठक होती। त्याला सकारात्मक प्रतिसाद सगळ्या गटातनं मला मिळालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या काही सूचना झाल्या, संघटनात्मक वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून जी काही चर्चा झाली त्यावरती नक्कीच त्या अनुषंगाने काम केलं जाईल याची खात्री माझ्यासहित सर्व पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। मला जनता दरबारासमोर बोलणार काय अडचण नाही विचारतो। विरोधकांच्या मागणीनुसार जनता दरबार हा खाजगी जागेत होतो, या संदर्भात त्यांनी मध्यंतरी तहसीलदाराला पत्र दिलं होतं। आपण जनता दरबार घेता, ह्यावेळेचा जनता दरबार होणार का आणि काय प्रोसेस असणार? यावेळेसचा जनता दरबार हा श्रीगोंद्याच्या आमच्या माऊलीज निवासस्थानीवर होणार आहे आणि तो 10 ऑगस्टला सोमवारी जनता दरबार याची तारीख ठरलेली आहे। माझी सर्वांना विनंती आहे ज्यांचे कोणाचे प्रश्न प्रलंबित असतील त्यांनी नक्कीच या जनता दरबारामध्ये यावं। काहींना शंका असेल तर आमच्याकडे आम्ही पक्ष विचारत नाही, आम्ही कोणाला मत दिलं हेही विचारत नाही। येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चहा नाश्त्याची सोय ही आमच्या कौटुंबिक जी परंपरा आहे, वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे त्यानुसार प्रत्येकाला त्या ठिकाणी त्यांची स्नेहभोजनाची व्यवस्था केली जाते, चहापानाची व्यवस्था केली जाते आणि एक एक करून आम्ही लाईनीने जसं कोणी कोणताही वशिला जनता दरबारामध्ये चालत नाही
फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हिस या दृष्टिकोनातनं जे येतील त्यांचे सगळ्यांचे या ठिकाणी प्रश्न ऐकून घेतले जातात. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना त्या सूचना दिल्या जातात, ते निर्देश दिले जातात आणि ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं सकारात्मक प्रयत्न केला जातो. मला अभिमान या गोष्टीचा वाटतो की साधारण 80% आसपास लोकांचे प्रश्न हे जनता दरबारच्या माध्यमातून सुटलेले आहेत. आमचा प्रयत्न आहे की तो 90% आणि 100% आपला घेऊन जायचा. कोणाच्या मनात शंका असेल तर एकदा जनता दरबारमध्ये येऊन पहा, तुम्हाला अनुभव आला की नक्कीच जनता दरबार काय असतो हा बाहेरनं चर्चा करण्यापेक्षा एकदा सहभागी होऊन त्याच्याला नक्कीच आपले प्रश्न समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. विषय राहिला कुठे भरवायचा, तर योग्य ठिकाण श्रीगोंद्यामध्ये माझ्या मते माझंच कार्यालय आहे, त्यामुळे मला तिथं रुपयाचा काही खर्च होत नाही. इतर ठिकाणी तर कुठं करायचं म्हणलं तर मला भाडं द्यावं लागेल आणि मुळात काय की कुठे करतो याच्यापेक्षा प्रश्न सुटतात हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि प्रश्न सुटतात हे मी नाही, तुम्हाला जनता सांगते.